अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सचिन सावंत, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर आणि राहुल गायकवाड यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर काँग्रेसमध्ये कमिटीमध्ये पत्रकार बैठक झाली। या बैठकीत सचिन सावंत यांनी महिला आरक्षण विधेयक, कॉर्पोरेट जिहाद, भोंदू खरात प्रकरण या विषयांवर सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले। काल संसदेत सत्ताधाऱ्यांनी महिला आरक्षण विधेयक दुरुस्ती मतदारसंघ डिलिमिटेशन विधेयकाशी जोडून मांडलं। डिलिमिटेशन 2023 मध्ये मंजूर झालेल्या विधेयकाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसताना नवीन त्याच्या दुरुस्तीच्या आडून डिलिमिटेशन बिल मंजूर करत संविधान आणि लोकशाहीवर आघात करण्याचा प्रयत्न भाजपचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी केला। तसंच मोदी खोटं बोलतात तसं तुम्ही खोटं बोलून महाराष्ट्राची संस्कृती खाली आणू नका असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला। आमची सगळ्यांची मागणी आहे की नारी शक्ती विधेयक हे 2023 ला मंजूर झालेलं आहे। 543 ही लोकसभेची संख्या आहे, त्याच्यातलं 1/3 जी जागा आहेत त्या महिलांसाठी मोकळ्या करून द्याव्यात ही आमची मागणी आहे। त्याच्यासाठी कुठल्याही तऱ्हेची वाट बघण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते जे काही छाती पेटून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, आपले राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत, काल ते ट्विट करून सांगत होते की हे आक्रमण झालेलं आहे, विरोधी पक्षानं वेगळी भूमिका घेतली आहे। आम्ही त्यांच्याच 2023च्या ट्विटची आठवण करून त्यांना देतो की तुम्हीच त्या ट्विटच्या माध्यमातून ते झालं आहे, विधेयक मंजूर झालं आहे असं म्हटलं होतं। मग त्यावेळेला तुम्ही खोटं बोलत होतात का याची माहिती तुम्ही आता जनतेला दिली पाहिजे। लोकांची फसवणूक करू नका। मोदीजी करतात तेवढं चालेल, पण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाळली पाहिजे। मोदीजींची पाठराखण करण्याकरता महाराष्ट्राचा जो एक राजकीय स्तर त्यांनी खाली आणू नये एवढंच आमची त्यांना विनंती आहे। भोंदू खरातच्या प्रकरणानं महाराष्ट्राची मान देशामध्ये खाली घालायचं काम केलंय। भोंदू खरात हे महायुतीच्या घरातलंच प्रकरण आहे। या अनैतिक प्रकरणात महायुतीतील नेते आणि प्रशासकीय अधिकारी गुंतले असून त्यांचे खरातशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हे प्रकरण केवळ आर्थिक भ्रष्टाचाराचं नाही तर धर्माच्या नावाखाली केलेल्या अनैतिकतेचं प्रकरण आहे। त्याला केंद्र आणि राज्य सरकारनं राज्य मान्यता देण्याचं काम केलंय। काल खरातच्या सहकार्याचा झालेला मृत्यू देखील संशयास्पद असल्याचा आरोप सावंत यांनी केलाय। महत्त्वाचं म्हणजे जी बाब आहे की अशा बाबा बुवा भोंदूंना राजमान्यता देण्याचं काम हे गेल्या 12 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं आणि राज्यामधल्या सरकारनं देखील केलेलं आहे। या खरात बरोबर जे काही फोटो दिसत आहेत ते फोटो या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, केंद्रातल्या गृहमंत्र्यांचे, राज्यातल्या महायुतीमधल्या नेत्यांचे जे फोटो दिसले त्यातनं खऱ्या अर्थानं त्यांचा किती सहभाग आहे आम्ही म्हणणार नाही, परंतु राजमान्यता मात्र या व्यक्तीला देण्याचं, त्याला प्रतिष्ठा देण्याचं काम या फोटोच्या माध्यमातून झालेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाने महायुतीच्या एकंदर कारभाराचे वाभाडे निघालेले आहेत। हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये यांना बदनामीचं कारक झालेलं आहे। आणि शोषण करणारा कोण होता? हे तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हटलं जातं। मुख्यमंत्री म्हणतात हे हिंदुत्ववादी सरकार आहे। शोषण करणारा कोण होता? आणि ज्या महिलांचं शोषण झाल्या त्या कुठल्या धर्माच्या होत्या? त्याही हिंदूच होत्या ना। त्यामुळे आज यांना तोंड दाखवायची जागा राहिलेली नाही। आताच जे काही त्यांचा त्या एका सहकार्याचा ज्या पद्धतीचा मृत्यू झाला तोही संशयास्पद वाटतोय। या देशामधील संविधान सर्वधर्म समभावाच्या माध्यमातून चालणारे की RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या विखारी विचारांच्या माध्यमातून चालणारे? भोंदू खरातच्या प्रकरणावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी कॉर्पोरेट जिहाद प्रकरण समोर आणलं जाते। पोलीस प्रशासनाकडून घेतली जाणारी भूमिका बोटचेपीची आहे। कॉर्पोरेट जिहादच्या नावाखाली राज्यात आणि देशात समाजाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे असा आरोप देखील सावंत यांनी केला। महिलांच्या वरती या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढत चाललेले, ते आम्हाला खेद आहे, आम्हाला चिंता आहे। आणि सरळ सरळ या खरात प्रकरणामध्ये तर शेकडो महिलांवरती अत्याचार झाले। आता त्यातले व्हिडिओ देखील बाहेर कशा पद्धतीने आले, तपास यंत्रणांचा दोष त्याच्यामध्ये आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये। त्यातनं बदनामी झाली, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे। त्याची जबाबदारी अद्याप घेतली जात नाही, परंतु त्याचा राजकीय उपयोग केला जातो। याही प्रकरणामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या प्रकरणाला कॉर्पोरेट जिहाद हे नाव दिले।
हे भारतीय जनता पक्ष आणि सगळे मंडळी कॉर्पोरेट जिहाद म्हणतात. विरोधाभास असा आहे की जी कंपनीचं नाव त्याच्यामध्ये येते, ज्याच्या नावाने कॉर्पोरेट पडलं, त्याला क्लीन चिट दिली जाते. तपासाच्या आधीच क्लीन चिट त्यांना देऊन मोकळे झाले. मग जर कॉर्पोरेट कंपनीचं इन्व्हॉल्वमेंट नाही तर मग कॉर्पोरेट जिहाद आलं कसा? बरं, ह्या आगंतुक काही घटना घडलेल्या आहेत तर त्याच्यावरती एक अपराधी लोकांच्या वरती, त्यांना शासन करण्यासाठी न्याय व्यवस्था आहे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. त्यामध्ये आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आता त्या भारतीय न्याय संहिता जी नवीन आली त्याच्यामध्येही कलम आहेत. कारवाई करा. निष्पक्षपणे ज्या गोष्टी समोर आहेत त्या आल्या पाहिजेत. परंतु ज्या पद्धतीनं याचा विपर्यास करून एकंदरच हे प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देशावरती दिलं जातंय, दुर्दैवानं काही व्यक्तींच्या दोषामुळे संपूर्ण पोलिसांनी कडक भूमिका घेऊन या प्रकरणाच्या तळाशी जाऊन सत्य शोधावं. काही माध्यमांना हाताशी धरून विपर्यास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप सावंत यांनी केला.